नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉग मध्ये. आता आज घरी निघायचं कारण म्हणजे उद्या आहे आई साहेबांचा बर्थडे, म्हणूनच आज घरी निघले होते. मस्तपैकी सीट पण भेटलं होतं. आज भाऊ स्टँड वरती घ्यायला पण अतिशय वेळेत आला होता. घरी जाताना ना आईस्क्रीम घेऊन चालले होते. आता आमच्या घरी लहान बाळ नाही, पण आमच्या आई साहेब आहे ज्या हमेशाच आहे ना खाऊची वाट पाहतात. सो उन्हाळा लागला होता, मग तिची फेवरेट आईस्क्रीम पण घेतली. आता हे पा किती पण सिटीचा भारी भारी रस्ते असू द्या, पण जोपर्यंत गावची ह्या रस्त्यावर चालत नाही ना तोपर्यंत काही फीलच येत नाही भाई. घरी पोहोचले होते जेव्हा आईने मला पाहिले ना तेव्हा तिला जबरदस्त सरप्राईज भेटलं होतं, कारण की मी येणार आहे तिला माहित नव्हतं. आणि त्यात आईस्क्रीम घेऊन आले होते तर ती आणखीनच खुश झाली होती. आता आमच्या शेला आहे ना बाळ झाले. आता आमची दिदी जोपर्यंत गावाला आहे ना तोपर्यंत तिला एकच काम लागले, ते म्हणजे त्याला घेऊन बसणं. तर जेव्हा ते झालं ना झालं त्याला पायाला थोडीशी स्किन नव्हती, म्हणजे तर पट्टी वगैरे बांधली होती. आमच्या घरामध्ये ना आमची दिदी अशी आहे, तिला हे करडं वगैरे इतके आवडतात ना, असं काही नवीन झालं ना ते त्याला सोडून बसतच नाही. म्हणजे मी आल्यापासून पाहते नुसती त्यालाच घेऊन बसली. आता हे बाळ माणसाचं असू किंवा शेळीचं असू त्याची ना काळजी घ्यावंच लागते. आता काही जण मला विचारत होते गावाकडले कामं तुला जमतात का. सो हे आहे प्रूफ, मला पण गावाकडले कामं चांगल्या प्रकारे जमतात. आता गावाकडे ना लोड सेटिंग चालू झालंय. सो संध्याकाळी काही लाईट नव्हती म्हणून आम्ही मस्तपैकी अंगणामध्ये बसून ना गप्पा मारत होतो. आता उन्हाळ्यात असं बाहेर बसणं ना हे गावाकडे कॉमन झाले, आणि याच्याशिवाय काय गावचा उन्हाळा कम्प्लीटच होत नाही. तर चला आजसाठी एवढंच राहिलेले गप्पा पुढच्या ब्लॉग मध्ये. टाटा बाय बाय.